नमस्कार मित्रांनो, गुंतता हृदय तुझ्या सेवे भाग 50 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। कालच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की रिया मुंबईला परत येते आणि ऑफिस जॉईन करते। आता पुढे त्यांना खडूस नाही म्हणायचा का ग, तुझा भाऊ लागते तो। हो, काय वेळ लागले की काय तुला, की एखादा कॉमेडी शो बघून आली, जोकवर जोक मारते आहेस आज। रिया तिला काही माहीत नसल्याने ती सहज बोलून जाते। बडबड बंद कर तुझी, नी चल लवकर। अनु दोघी एका गार्डनमध्ये शांत जागी येऊन बसतात। बोला मॅडम, काय सांगायचं आपल्याला। रिया अचानकपणे, देवाने मला सर्व सुख दिलंय ग, ज्याची मी कधी अपेक्षाही केली नव्हती। अनु शांतपणे बोलते। खरं आहे ग, नील जिजू खूप छान आहे। रिया मी नीलबद्दल बोलत नाही आहे। अनु मग कशाबद्दल बोलते। रिया ज्या गोष्टींची मी कधी विचारही केला नव्हता ती गोष्ट मला मिळाली आहे, मला माझी फॅमिली मिळाली आहे। अनु त्यावर रिया थोडं मोठ्याने बोलते। काय म्हणायचं आहे तुला, नीट सांग। रिया तू शांततेत सगळं ऐकून घे। रिया मागच्या काही दिवसात मी ऑफिसमध्ये असताना असं म्हणत ती तिला सगळं सांगते। अनु फक्त तिचं आडनाव सांगत नाही, त्यामुळे ऋषभ तिचा भाऊ आहे हे अजूनही तिला कळत नाही। बापरे, मी नसताना एवढं सगळं झालं, तू मला तेव्हाच का नाही सांगितलं। रिया हे सगळं तुला मला भेटून सांगायचं होतं, कधी तुला सांगते असं झालं होतं मला। अनु पण तू तर त्या बाईवर कसा काय विश्वास ठेवला। अनु म्हणजे त्यांचा काही मतलब असेल यामागे, तर म्हणून तुला घ्यायला आले असतील त्या। आत्तापर्यंत तुझी आठवण नाही झाली त्यांना, आत्ता बरी झाली एवढ्या दिवसांनी। रिया तू आधी शांत हो, त्यांचा काहीही मतलब नाही आहे, त्यांच्याकडे कशाचीही कमी नाही आहे ग, उलट माझ्याचकडे त्यांना देण्यासारखं काही नाही आहे। अनु ते जाऊ दे, पण तू कशी तयार झाली त्यांच्यासोबत राहायला। रिया देवाने आयुष्यात कधी नव्हे ते परिवारासोबत जगण्याचा चान्स दिलाय, तर मला नाही वाटलं तो सोडावा। लहानपणापासून मी जेव्हा सगळ्यांना आपापल्या फॅमिलीसोबत बघायची तेव्हा मला खूप त्रास व्हायचा। माझी आई, बाबा, भाऊ, बहीण असे असावे खूप वाटायचं, तेव्हा मला हे सगळं मिळालं नाही, पण आज मिळतंय तर ते मी का सोडावं। अनु भरभरून बोलत होती। अगं तरी पण तेव्हा तुला जास्त गरज होती, मी आज त्यांना तुझी आत्ता आठवण झाली। रिया अगं मी तुला सांगितलं ना, त्यांनाही याबद्दल काही माहिती नव्हतं, ते सर्वजण खूप छान आहेत। रिया मॉम तर अजिबात जाणू देत नाही की मी त्यांची मुलगी नाही। डॅडच्या डोळ्यात माझ्यासाठी स्पष्ट प्रेम दिसतं आणि माझ्या भावाच्या रूपाने मला एक चांगला मित्र मिळाला। सगळेच खूप काळजी घेतात ग माझी, खूप छान आहे सगळे, तू एकदा त्यांना भेट म्हणजे तुझाही गैरसमज दूर होईल। अनु बघू रिया, बघू नाही, तू आत्ता माझ्यासोबत माझ्या घरी येते। अनु आनंदात बोलली। प्लीज नाही म्हणू नको, माझ्या प्रत्येक सुखदुःखात तू माझ्यासोबत होतीस, आजही तू माझ्यासोबत यावं अशी माझी खूप इच्छा आहे, प्लीज। अनु केविलवाना चेहरा करत म्हणते। तू खुश तर मी खुश, पण आत्ता नाही तर नंतर कधीतरी येईल, आता तूच तिथे नवीन आहे, मला नेशील तर कसं वाटेल, काही म्हटलं त्यांनी तर। रिया कोणी काही म्हणणार नाही ग बाई, तू एकदा भेट म्हणजे तुलाही कळेल। अनु अगं पण बाबा। रिया मी बोलते त्यांच्याशी, मला नाही म्हणणार ते। अनु तसंही ती कैलासरावांना फोन करून रिया माझ्याकडे आहे, मी ती लेट येणार म्हणून त्यांची परमिशन घेते। झालं समाधान, चल आता। अनु तुला पण काही सांगायचं होतं, सांग ना मग। अनु रियाला ऋषभ तिला नाशिकला भेटला हे सगळं सांगायचं होतं, पण ती सांगत नाही। काही नाही ग रिया। तसं त्या दोघीही घरी यायला निघतात। घरी येताच ती मॉम डॅडची रियाची ओळख करून देते। रियाने आजपर्यंत सुधाकर रावांना बघितलं नसते, फक्त ती नावाने ओळखत असते, पण अनु तिची फक्त मॉम आणि डॅड अशी ओळख करून देते। रिया हे माझे डॅड आणि ही माझी मॉम आणि ही माझी जिवलग मैत्री रिया। तसं रिया दोघांनाही नमस्कार करते, दोघी तिला स्माईल देतात, पण मॉमच्या चेहऱ्यावर अनुने मॉम म्हटल्याचा आनंद स्पष्ट होता। तुम्ही दोघीही बसा, मी कॉफी आणते तुमच्यासाठी। मॉम अनु इतकं मोठं घर कसला बंगला आहे हा, तर प्रत्येक गोष्टी श्रीमंती कुठून भरल्यासारखी वाटते, खूपच श्रीमंत दिसते तुझे डॅड, म्हणून तू इकडे राहायचा निर्णय घेतला का। रिया घर बघत म्हणते। आजच्या भागात इथेच थांबूया, भेटूया पुढच्या भागात। बाय, टेक केअर, सी यू इन द नेक्स्ट पार्ट।